नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शैलेंद्र ठाकूर, मटेरा इंडिया लिमिटेड इथून बोलतो। आज आपण शेतीतील एक अशा समस्याविषयी बोलूया ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला जवळजवळ या किडीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत। आणि ती कीड दुसरी कोणती नसून कपाशीवरची अत्यंत महत्त्वाची कीड म्हणजे गुलाबी बोंडअळी। गुलाबी बोंडअळी ही सुरुवातीच्या अवस्थेला आल्यावर तिला ओळखायला जर का आपण शिकलो समजा, तर कदाचित त्यांनी आपली होणारे जे नुकसान होतं ते टाळता येईल। तर आज आपण त्या विषयावर इथे चर्चा करणार आहे। गुलाबी बोंडअळी एक वेळ आपल्या पिकावर म्हणजे थेट आपल्या फुलाच्या अवस्थेवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो, थेट फुलं ते बोंड होईपर्यंत। एक वेळ ही फुलामध्ये जर शिरली तर याच्यामध्ये रोजेट फ्लावर म्हणून आपल्याला ती फुलाची पाकळी अशी दिसून येते। आणि जे छोटे बोंड आहेत तर त्याच्यामध्ये सुईच्या आकाराचे छोटेसे छिद्र दिसतात आणि ते त्याच्यामधून शिरून जाते। एक वेळ ही आतमध्ये गेली बोंडाच्या की मग जवळजवळ 90% चान्सेस आहे की ही बोंडअळी आपल्याला नियंत्रणात आणू शकत नाही। तर सर्वात चांगला उपाय म्हणजे त्याला हेच की सुरुवातीलाच तिचे जर का लक्षण आपण हेरून घेतले तर या गुलाबी बोंडअळीवर आपण आरामाने याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो। तर सुरुवातीला हिचे लक्षणं ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे जे काही टप्पे आहेत तर ते आज आपण इथे जाणून घेऊया। तर सर्वप्रथम फेरोमोन ट्रॅप म्हणजे लिंगाकर्षण सापळे। जर का लिंगाकर्षण सापळे आपण जर का लावले तर लिंगाकर्षण सापळ्यामुळे काय होतं की त्यांचे जे पतंग आहेत तर ते पतंग अडकल्या जातात आणि ते पतंग जेव्हा आपल्याला अडकलेले भेटले तर समजून जावं की आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आहे। दुसरा पर्याय याच्यामध्ये फार सोपा आहे, तो म्हणजे जेव्हा आपण शेतामध्ये जेव्हा जातो तर शेतकऱ्यांनी त्याचे पिकाचे जे निरीक्षण आहे कपाशीचे त्याला योग्यरित्या करावं। जसं त्याच्यातल्या काही नवीन कडी असतील किंवा फुलं असतील तर त्या व्यवस्थित पाहावं। जसं मी आता म्हटलं की बा फुलांमध्ये तुम्हाला जर का कडीसारखं जर का फूल दिसलं किंवा अशा गुलाबाच्या पकडीसारखं जर का फूल दिसून आलं तर त्याला मराठीत रोजेट फ्लावर आपण म्हणतो सहसा। त्या रोजेट फ्लावरला काढून त्याला नष्ट करावे, कारण तो पण आपल्या गुलाबी बोंडअळीचं तिथे उपस्थिती असते। तिसरा उपाय, जे बोंड असतील त्यांच्यावर जर का आपल्याला छिद्र दिसत असतील तर त्यांचे सुद्धा आपण निरीक्षण करावे आणि एखाद दोन बोंडांना फोडून पाहावं। हा पण एक सुरुवातीचे लक्षण ओळखण्यासाठी आपल्याला फायदेकारक पद्धत राहील। चौथा याच्यामधला आहे की लाईट ट्रॅप, म्हणजे शेतकरी बांधव जर का लाईटची व्यवस्था जर असेल तर त्यांनी तिथे त्यांच्या शेतामध्ये एक लाईट लावून ठेवावं आणि त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस जेव्हा लाईट लावतो आपण तर त्यावेळेस त्याच्यामध्ये पतंग अडकून येतात आणि ते पतंग अडकले की आपल्याला निर्देशनात येतं की बा इथे शेतामध्ये प्रादुर्भाव हा झालेला आहे। तर हे वरचे जे 4 उपाय आहेत तर या 4 उपायांच्या माध्यमातून आपण सहजरित्या सुरुवातीच्या अवस्थेतच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा टाळू शकतो। दुसरा पर्याय याच्यामध्ये जे आपले ट्रॅप क्रॉप आहेत किंवा ज्याला आपण सापळा पिके म्हणतो, तर कपाशीच्या भोवताल भेंडी आणि तुरीचे जर का आपण पीक लावले तर हा सुद्धा एक ट्रॅप क्रॉप सारखा काम करतो। आणि याच्यामध्ये पण असं होते की या अळींचे जे अंडे आहेत तर ते प्रमुख आपल्या मुख्य पिकावर न देता त्याच्यावर देतात आणि त्याच्याने पण आपला या कपाशीवर होणारा जो प्रादुर्भाव आहे तो टाळू शकतो। तिसरा पर्याय फेरोमोन सापळे। जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जर का यांना जर पकडायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हेक्टरी 15 ते 20 लिंगाकर्षण जे सापळे आहेत गुलाबी बोंडअळीचे ते लावू शकता आणि तसं केल्यामुळे जास्तीत जास्त पतंग त्याच्यामध्ये अडकल्या जातील आणि अशा प्रकारे त्यांचा जो प्रजननचा जो दर आहे तर तो सुद्धा कमी होण्यास मदत होईल। चौथा उपाय जैविक नियंत्रण। जैविक नियंत्रणाच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की ट्रायकोकार्ड हा एक अशा प्रकारचा कीड राहतं, त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचं एक छोटंसं कीड राहते जे आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही, त्याचे अंडी राहतात। तर या ट्रायकोकार्डच्या माध्यमातून आपण आपल्या शेतामध्ये हे ट्रायकोकार्डचे जर का 6 कार्ड आपण आपल्या शेतामध्ये एकरी लावले प्रत्येक 10-10 मीटरच्या अंतरावर तर याच्यामधून होतं काय की ही ट्रायकोग्रामा नावाची छोटीशी जी माशी आहे ती निघते आणि शेतामध्ये जिथे कुठे गुलाबी बोंडअळीचे अंडी टाकलेले असतील, हा एक प्रकारचा अंडपरिजीवी आहे, तर जिथे कुठे बोंडअळीचे अंडे टाकलेले असतील त्यांच्यावर जाऊन आपले अंडी देतो आणि त्या ट्रायकोग्रामाचा जो जीवनक्रम आहे तो त्या अंडीच्या आतमध्येच त्याची अळी पूर्ण करते। अशाने काय होतं की त्या गुलाबी बोंडअळीच्या अंड्यामधून गुलाबी बोंडअळी न निघता तो ट्रायकोग्रामा निघतो। म्हणजे अशा प्रकारे सुद्धा जैविक उपायाद्वारे सुद्धा आपण गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण हा सहजरित्या करू शकतो।
तर सहजासहजी हा जो ट्रायको कार्ड आहे, तर हा ट्रायको कार्ड आपल्याला आपल्या नजदीकच्या कृषी विज्ञान केंद्रात किंवा एखाद्या बायोकंट्रोल लॅबॉरेटरीच्या इथे पण यांची उपलब्धता राहते. ही ट्रायको कार्ड एकरी 6 याचे कार्ड जे आहेत, तर ते पानाच्या उलट्या बाजूने, म्हणजे याच्या स्टेपलरच्या सहाय्याने पानाच्या उलट्या बाजूने, आणि तो जो ट्रायको कार्ड आहे तर त्याचे अंडे खालच्या दिशेने राहतील अशा रीतीने आपल्याला त्याला स्टेपल करायचं आहे. असे आपण कार्ड 6 प्रति एकर हे लावायचे. जेव्हा आपण हे ट्रायको कार्ड लावतो तर प्रत्येक 10 दिवसांनंतर 10 दिवसाच्या अंतराने 3 वेळा आपण हे ट्रायको कार्ड 6-6-6 या प्रकारे आपल्या शेतामध्ये जर का सोडले तर बरेचसे ट्रायकोग्रामाच्या ज्या माशी आहेत तर त्या आपल्या शेतामध्ये रिलीज होतात आणि नक्कीच आपल्या गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण करण्यास आपली मदत करतात. त्यानंतरचा उपाय आहे मातीचे संरक्षण आणि पक्षी थांबे. तर माती परीक्षणाच्या द्वारे आपल्या शेतीमध्ये जर का काही कमी असतील नत्र, स्फुरद, पालाश किंवा इतर अन्नद्रव्य, तर त्यांची पूर्तता करणे, जेणेकरून आपल्या ज्या पिकाचं जो आरोग्य आहे तर ते योग्य राहील आणि पिकं जर का मजबूत राहतील तर त्यांनी पण किडींचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. याच्यासोबत आपण पक्षी थांबे जर का आपल्या शेतामध्ये लावले तर पक्षी थांब्याने होईल काय की जे आपले पक्षी विचरण करणारे जे आहेत तर ते येऊन तिथे बसतात आणि बसले की मग त्यांना जर का काही अळी वगैरे आपल्या याच्यावर दिसलं तर ते सुद्धा टिपून खातात. तर हे होते गुलाबी बोंडअळीच्या सुरुवातीला त्यांचं नियंत्रण, आणि एक वेळ जर का आली तर त्याच्या नियंत्रणासाठी कोणकोणते पर्याय आपण आत्ताच इथे बघितलेले. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, मटेरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात असू द्या, स्वस्त माती फायद्याची शेती. धन्यवाद.